भाईचा फोन. हॅलो हॅलो. अरे दिगंबर, काय तुझी मोठी बहिणीच बोलते मी, वासंती. हा, तुला समजत नाही का? आता पोरीचा लगीन तो व्हायला लवकर आले, तू काय केलतास आधेपर्यंत? हा, फोन पण उचलीच नाही, किती वेळा केलते तरी समजत नाही तुला? हॅलो. हा हा हा, तू बोलतस त्या बरोबर आहे. झोपलो नाही मी. हाय हाय बरोबर, मला काळजी आहे पोरीच्या लग्नाची. सगळा व्यवस्थित करणार आहे. हा, मग आता मला कसं वाटतंय, मोठ्या बहिणीसने मला फोन केला, मला जरा बरा वाटायला लागला. असा म्हणजे आपले जवळचे माणसं, आपले सख्खे नातेवाईकही असा फोन केला किंवा संपन्न झाली तर भारी असतं. हॅलो, तू काय पैशाची चिंता करू नको. आम्ही शंते तुझी मोठी बहिणीच आहे बघ का मायनी. लागलं तर मला सांग, तू काय पैसे लागतील ते सांग. कारण तुझ्या पोरीची मदत करणं म्हणजे माझा कर्तव्य आहे. ती माझी पोर आहे. तुम्ही पण माझ्या पोराच्या लग्नाला मदत केलतीस ना, मग मला पण 2 पैसे तुला मदत करायची लागेल बाबा. असू दे. हा बाय. हा, काय माहितीये का, आपण काय जमिनीच्या पैशा वादा विधान सारे 12% भांडलो, भांडून काय आहे. नाही नाही, नको नको. नाता चालवायचा आहे. नाही नाही आपल्याला नाता ठेवायचा. आई बाबाने आपल्याला ठरवलंय ना, आपल्या आईने बाबांनी जसं संस्कार दिले तसंच वागायला पाहिजे. पाहिजे पाहिजे. पण आपण त्याच सांगायचं. मग मी काय करते माहितीये का, तुला घेऊन आपण मामाशेकडे जाऊ. तर बुधवारी मामाशेकडे जावंच आहे, म्हणजे पुरीचे मामाशेकर म्हणजे भाऊजींचे घर आहे. तर नक्की तयार आहे बुधवारी. अरे पोरी फोन द्यास, मला पोरीशी बोलायचं आहे जरा. असा असा असा. हा बाय संस्कृती ये आत्याच बोलते बघ. बोल. मी जाते. कशी आहेस? बरे आहे बा. हा हॅलो, बोल बाय बोल. हा बाय बाय. हा, तुझा मला लय अभिमान आहे बाय, कारण तू आई बाबाच्या शब्दापुढे गेलीच नाही. लय मला तुझा अभिमान आहे. आनंदान अगदी लग्न झाल्यावर सुखाचा संसार करा, आनंदान राहा बाबा. हा 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 बस. हा चालेल. अगं सुनबाय, पाणी आण बाय मला जरा. जय. कोणच्याशी बोलत होत्यास? माझ्या भावाशी बोलत होतो, बारक्या भावाशी. त्याच्या पोरीचं लगीन ठरलंय ना, मग त्याशी बोलत होतो. काय मला साडी आणणार ना, आपल्याला दोघींना साडी आणणार आहे. बारीची साडी पाहिजे ना. आपल्याला पाहिजे, मला पण बारीची द्यावाला सांगणार आहोत. आपण नाचून नाचून त्याच जमीन उखलू त्याची. असू दे, औषध एकच पोरगी आहे त्याची, मजा करायची पक्की. मामाची पोरीचा लगीन आहे. आपल्याकडची आत्याच म्हणून तुम्हाला मोठा आयर देवाला बाबा जेवण जेवायचं लागल ना, काहीतरी आयर देवा पाहिजे ना. मोठा आयर देवा. काय सांगू तुला, माझ्या भावाशी म्हणा रक्त नेता दिला, तुम्ही जगलू नसतो. आवरे ना आवरून राहिलो नसतो मी. आवरे ना माझ्या भावाशी भावांनी जगलू बाबा. माझ्या बापाचं भावाशी मला रक्त दिला, आता आम्ही जगलू नाही रो बाबा. दवाखान्यात होतो म्हणून त्याचा उपकार नाही विसरायचो बाबा. मी नाही विसरायचो, आम्ही पण नाही. नको मामासला, मी मेलो तर मामासला मामाला नाही विसरणार. अजिबात विसरू नको मामासला. बघा, तुमच्या लग्नासाठी साड्या आणल्या. आमच्या यांचा ओळख आहे ना. ह्या पण 50 आणि हे बघ यातल्या पण 50 भारी आहेत बघ. या पण 50 आणल्यात. बापरे, मस्त आहेत ना. हो ना, खूप छान आहेत. तुझं नावच आहे ना गावात खूप. हो मग यांचं माहिती आहे ना, किती ओळख किती नाव. पाहिजेच ना काहीतरी. बऱ्या साड्या पण मला नाही आवडल्या. लग्नाला दागिने वगैरे केलं की नाही? दाखव गळ्यांची वगैरे केले असेल तर पोरीला. हो दाखव ना. हो केलेत. दाखव ना. पण चावी यांच्याकडे ना, नाही तर दाखवली असती. बरं आहे. तर तुझ्याकडे नसते का चावी? तुझ्याकडे पण असायला पाहिजे. दोन असतात ना. हो, मग दाखवू तुम्हाला काय एवढी घाई.
आता दाखव आता ना. साड्या दाखवलं, आणि ते पण दाखवायला पाहिजे. आता चावी यांच्याकडे आहे. दाखवीन. काय ग मग तुझी पोर काय आहे मग? होर आहे ना. थांब बोलवते. संस्कृती हा मम्मी. आहे बाय. हा बोल. त्यांना थंडा बिंडा घेऊन ये जा. हा येत. बरं झालं ना, रविवारी लगेच होते. हो मग काय. आम्ही 3 दिवस आधी जेवलेलो. हो ना. मग आई उलट तर घरात काही जेवण नको बनवायला आणि खूप त्यांचं चांगलं आहे. हो, जाम भारी तयारी केली. आज पैसे आहे त्यांच्याकडे. आम्ही सगळी देव घराची आहे. आम्ही पण. आपण पण नाही यायचं. हो, यायचं 8 दिवस ना. इथेच राहायचं. मज्जाच मज्जा. तुम्ही तुम्ही राहा. राहा. मज्जाच मज्जा आपण. बाय. आता लग्न झालं ना की आनंदाने संसार करू. मम्मी तुम्ही दोघं काही टेन्शन घेऊ नका. मी तुमच्या शब्दापुढे नाही. बाय माझी. आता चहा बनवते आणि जाऊन यांना कॉल करते. बाबा 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 काय बोलायचंय माणसाला. कोणीचा लगीन तोंडावर आलाय. हा माणूस झोपलाय. हो हो उठा. हा उठा. काय बोलायचं माणसं. उठा. रात्रभर नुसतं लोकांच्या हळदी गाजवता आणि घरी झोपता. स्वतःच्या पोरीचं लगीन तोंडावर आलंय. टेन्शन नाही माणसाला. काय होईल बरोबर. रातभर लोकांच्या हळदी गाजवता आणि सकाळी झोपता दिवसभर. मामाच्या घरला जायचं की नाही. हो ग बाबा, मामाचे कर म्हणजे भाऊजीचे कर जाऊ आपण. पण हल्दी गाजवतस काहीतरी बोलतेस तू. अगं लोकांच्या हल्दी बिल्दीला जावा नको का, लग्नाला जावा नको. मग आपले कोण येईल. अरे सगळ्यांचे कर जावायला पाहिजे. सगळ्यांचा मान ठेवायला पाहिजे. तू जे डोक्यात भलताच आहे त्या. तुला काय वाटतंय का मी पिवाला जात आहे. पिवाला नाही जाय. नाचाला नाचाला ना हल्दीची शोभा वाढवायला जात आहे. हो, शोभा वाढवता तिथे रातभर गाजवता आणि इथे येऊन झोपता. अगं शोभा वाढवायला जात आहे. शोभा शोभा. हो शोभा शोभा. तुमच्या तोंडावर किती चाल पडलाय. आपल्याला शेवया करते. दीदी आता तुझं लग्न होणार आहे. तुला आठवण आहे ना आमची. अरे भाऊजी, अरे कुठे आहे रे. अरे तुला तर माहित आहे. अरे कोण बोलते. अरे मी उंदिरी माणूस बोलतोय. कुठे आहे बाबा. तुला माहित आहे मी किती बिझी माणूस असतो. मला कुठे कुठे जायला लागते. कधी येतो कधी बोलते सांग मला. लवकर आजच्या आज ये. आताच ये. चल आता ये. मी आहे घरी बसलो. आता मी अर्ध्या तासात निघणार आहे. तू लवकर ये. ओके चल. चला बाबा, मामाचे घर या. चला चला चला. दमली बाई, दमली माझी मोठी बाई दमली. इकडे आलो आलो. बोला सर. बघा वाटली मला असं वाटतं बायसा आले. जाऊन दरदर स्वागत कर त्यांचं. अरे या बसा बसा. बाबा कुठे. या भाऊजी या 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 बसा बसा. या बसा बसा. अरे बरं कसा आहे वाटलं. दादा. एकदम मजेत. मजेत ना. हा. ये जागृती. नमस्ते मामा. नमस्कार बसा 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 बसा. बस. ए पिये एक काम कर. बोला सर. यांची खावाची व्यवस्था कर आणि भाऊजीची हा ती व्यवस्था झाली बरोबर. बरोबर. बसा बसा. ओके एक काम कर. यांची सगळी खावाची व्यवस्था आणि भाऊजीची विवाची. हा सगळी व्यवस्था झाली पाहिजे. आणि बघ या भाच्या खरं भाच्या यांना मस्त फ्रीज मध्ये काय थंड बिंड सगळं द्या. दादा तुम्ही का जा 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 बा. भाऊजी काय कशी तयारी लग्नाची चालले आपले मस्त आहे. चालली. चालावंच लागेल. चालली म्हणजे काय. चालली म्हणजे काय माहितीये का. ही माझी बायको हा? डोका खाते माझा. अरे ते डोकं कसे करणार असते. खाऊ बघित असते ना. पण जाईल काय डोकं खावला. बोलताय लगीन आलाय पोरीचा नुसती रडगार ना लावलाय माझ्या पायाची. काय करायचा. मग नाही तर काय. काय? लगीन तोंडावर आलाय. हा माणूस नुसता रातभर हल्दी गाजवते लोकांच्या आणि दिवसभर झोपतोय घरा. मग भाऊजी जर असं झालं ती सगळी कामं करावची कोण.
बरोबर. एक काम कर, हा. आपली शेतावरची 5 माणसं पाठवू तुला आणि तुला काय काम करत असेल ते करून टाक, पण ये लगीन काय बोललो तुला, ये लगीन थाटामाटान अख्खे गावांना अख्खे मुंबईमध्ये असं लगीन न राहील, असं लगीन करायचं मोठा मंडप आणि काय जे पाहिजे ते गाड्या आणि काय खाणं पिणं पाहिजे सगळं. कंची दारू पाहिजे ते पण सांगा, कंचे कंपनीची पाहिजे, फॉरेनची पाहिजे का इंडियाची पाहिजे ते पण सांगा. सगळी सोय मामा करी, टेन्शन घेवायचं ना. काय वाटतं तुम्हाला? बाय. अजिबात. मग मी पण मामा काय चांगला बोलतोय? दादा. मी पण चांगला आहे, टेन्शन घेऊ नको. मी हाव ना बहिणी तुझी. काय अरे tension आज घेऊ मोठी नको. बहिणीच आहे तुझी. मग? काय आपला काय? मोठ्यांचा आशीर्वाद लक्षण ठेवायचा. मग? ते कुणी सांगते द्यायला, कशाला टेन्शन घेते लोक. म्हणून सांगतो या लग्नात खावाचं आणि पिवाचं सगळा खर्च मामा करी, अजिबात टेन्शन घ्यावाचं नाही. नाही 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 दादा, या बोलू नको तुम्ही. दारूचा खर्च बोलू नको ना, दारू नकोच लग्नात. दारू के आणली ना मग लग्नात भांडणं होतात दादा. बरोबर आहे मामा, दारू नकोच आहे, लग्नात दारू पाहिजेलच नाही. हा बरोबर आहे दादा. आता तुमच्या मनासारखंच करायचं आहे ना ते करा, परंतु एक लक्षण ठेवा, मामा आवरा हे आहे, गावात मामाचं नाव आहे, नाव खराब झालं पाहिजे. तुम्हाला थंडा बिंडा काय ठेवायचं असेल ते बिंदास ठेवा. अहो गावानच नाही, हे दुनियेत आमच्या भाऊजीचा म्हणजे पुरीचे मामाचा नाव आहे. अरे म्हणजे काय टेन्शन नाही घ्यायचं. आणि चिकन ही वस्तू तय पाहिजे ना, बकरीचे बकरे आणा गाडीवर आणि अख्खे गावाला बकोड देसा. आणि भाऊ पण आणू ना आपण. अरे सगळे वाजूला टेन्शन, हा टेन्शन नाही घ्यायचं. मच्छी बिच्छी मस्त करू एकदा. आता तुमची इच्छा आहे ना दारू ठेवायची, दारू नाही. काय ठेवायची, नाही, दारू नाही. समजलं? आता लागा लग्नाला. आणि काय सांगतो, आवडतावर धावू नको, फक्त लग्नाचंच काम कर ना, ते समजलं नाही. चला चला लग्नाची तयारी करा. चला मतीचा वाक्य. माझी बनीस गोरी गोमटी सोन्यासारखी, तुझा गावान अंधार पडला ना, अंधार तर लालटीन घेतली जातात बघ, तवर तुला शोधून काढलेला तू माझं भावाची माझी बनीस आहे. काय टेन्शन नाही घ्यायची, लग्नात खावाला आणि पिवाची फुल सोय मी करू. हो दादा, सगळं बरोबर आहे तुझा. म्हणून तर आम्ही पोरीचं लग्न म्हणून मामाकडे समजायला आलो. हो मामा समजावाला आपली पद्धत आहे का? वा 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 वा. काय आपली पद्धत असते काय, मामा समजावायचं असतंय. मामाला सांगतो माझी बनीस आणि तुम्ही सगळे सगळा थंडा बिंडा सगळा. यस यस तयारीला लागा आणि आवडतावर लावू नको. अगं तुझ्या बाहेर आलो ना, जा आता थंड्या बिंड्याची सोय कर. आता मी टेन्शन फ्री झाली. चला आता मी तुमचं काय खाण्यापिण्याचं बघते. चल जागृती, चल मामी. तेच हा बोला सर. आता एक काम कर, यांचं खाणं-पिणं झालेलं आहे, भावाजीला मस्तपैकी एक फुल सोय करतो. फुलभीती घेऊन ये. नाही 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 भाऊजी, अरे मुकेश नाही, दारू बिरूचं आता नाव करायचं नाही. ते हलदर नाही, स्टॉक बी तुमचा तयार राहू दे. हळदी मांडवान दारू नाही बोललं ना, आता सुद्धा मी भाऊजींच्या घरापासून खरोखर माझी बाईची शपथ घेऊन सांगताय, दारू कायमची बंद. घ्या घ्या थंडा घ्या घ्या आई घ्या घ्या. म्हणजे थंडा घ्या, थंडा. दादा घे, घ्या तू पण घ्या पोरींनो, घे. भाऊजी आता लग्न आपल्या साधे पद्धतीने आणि कमी खर्चाने करायचा. हा करू थाटमाट सगळं करू असं काही नाही, पण चांगल्या पद्धतीने करू, सगळ्यांचा मानपान करू, ढवला बिल्ला सगळ्यांचा, आया बहिणींचा सगळ्यांचा मानपान करू. कसं आहे, बरोबर वाटते ना? तर तुम्ही दारू सांगितली, दारू बंद केली, बरोबर. आता खाण्यात बी तुम्ही हे करता. नाही नाही खाण्यापिण्याचं असं काही नाही, म्हणून आपला काही आनंदात पार होते आपण मस्त एकदम. अहो तोच खर्च आहे ना आपला, तो पोरांचे शिक्षणाला खर्च येईल. असं बोला, असं बोला. पोरांचं पुरं शिक्षणाला आहे काम. आम्ही आलो मामा समजावाला मामाच्या घर, पोरीचे मामाचे घर, कारण माझे पोरीचं लग्न आहे ना, पोरीचा यो मामूस आहे, तर मामा समजावाला आलो ना. आपली प्रथाच आहे मामा समजावाची. पण भाऊजी बोला. अजून मला थोडासा 2 शब्द बोलायचा आहे. अजून तुला इथं काय खटकलं, दारू बंद करावं सांगितलं ती केली, अजून काय खटकलं तुला? काय माहितीये का, अजून लग्नात जो खर्च आहे ना, थोडासा आपलं लग्न आपल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने करतो, थोडासा खर्च कमी केला तर बरं वाटेल. बरोबर ना? हा बरोबर आहे. मी काय बोलतोय, अहो आपला खर्च आहे ना,
खरोखरच तुम्ही माझे डोळे उघडले. माझी लई इच्छा होती का माझ्या भाचीचं लगीन अख्खे मुंबईमध्ये नव्हे, अख्खे गावात नव्हे, अख्खे दुनियेत सगळ्यात मोठंचे मोठं लग्न व्हावं. परंतु आज तुम्ही खरोखर माझे डोळे उघडले. मायबाप प्रेक्षकांनो, खरोखरच आज आमचा जो विषय आहे तुमच्या समोर मांडावचा, मामाखन पैसा आहे, परंतु मामाची जे सगळे लागेबंदे जे आपले भाऊबंधान त्यातून काय सांगितलं का नाही, आमच्या लग्नात यो खर्च नको, दारू नको, हे नको. परंतु बघा योच पैसा, बघ आपण आवरा पैसा खर्च करतो, योच पैसा आपले पोरांचे एज्युकेशनला, आपले पोरांचे उद्योगाला तुम्ही खर्च करा बिंदास. आपली पोरं अजून वर जातील. आपण का पोर बोलतो आपली पोरं अजून तयार झाली का आपण यो खर्च करतो आणि त्यावर लक्ष कमी देतो. म्हणून मायबाप प्रेक्षकांनो, यो विषय दिगंबर आपल्या समोर मांडीला, याला तुम्ही गोर मांडून घ्या.